नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. चला, आज आपण इथं मस्त अशी चवळी घेतलेली आणि आपण आता ती पाहू शकता, मस्त फ्रेश अशी चवळी ती आपण निसून घेऊया. मग आता ती निसायची कशी, हे बघा, अशी कवळी निसती नाकं खोडायची आणि सुरीने चिरा किंवा हाताने चिरा. पाहू शकता, पहा कशा पद्धतीने मी ही चवळी निसून घेतलेली आहे. चवळीचे दाणे बी त्याच्यात आहे मस्तपैकी. आणि अक्षरशः आज ही भाजी आपल्याला खरंच खूपच वेगळी करायची. पहा काय सुंदर दिसतात ह्या चवळीच्या शेंगा, कवळ्या आणि त्याच्यात ते दाणे दोन्ही मिक्स भाजी अगदीच अप्रतिम अशी होणार आहे. मग चला, आता ही चवळी मग आपण अगदीच जरी शेतातली असली तरी तिला धुवून घ्यायलाच लागते. मस्तपैकी हिला धुवून घेऊया थोडीशी. पहा अशा पद्धतीने ही चवळी धुवून घ्यायची, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बरं का. चवळी अशी की 5 मिनटंसुद्धा लागत नाही शिजायला. मग पहा ती कशी. आता इथं मसाला आपला घेतला आहे सिक्रेट मसाला, जिरं, धन, लसूण आणि इथं घेतल्यात 4-5 मिरच्या, कोथिंबीर. याच्या विराईत वेगळं काहीही टाकायचं नाही आहे आपल्याला. चला, आता हे मस्त असं वाटून घेऊया. पहा, आणि धने जास्तही बारीक न करता चरबट ठेवायची. खूप अप्रतिम अशी चव येते. कढईमध्ये तेल टाकलं आहे, तेलही तापले. आता ही चवळी संपूर्ण त्याच्यात मी टाकून देणार आहे. पहा, तुम्हाला वाटेल की आता जिरी मोरी असं काहीच टाकलं नाही, पण त्या गोष्टी आपल्याला नंतर टाकायच्यात. इथं पूर्ण ही चवळी मी फ्राय करून घेणार आहे. 50% ही चवळी अशी फ्राय झाली पाहिजे आपली, तोपर्यंत आपल्याला याला परतायची. पहा, खायला अगदीच अप्रतिम, चवही खूप छान लागते. 50% चवळी आपली तयार झालेली आहे. पहा, मस्त अशी हलवीत राहायची, एकदम छान, आणि चवही खूप छान लागते. अशा पद्धतीने जर तुम्ही चवळीची भाजी केली ना, कधीच कुणी खायला कंटाळा करणार नाही. 50% चवळी आपली तयार झालेली आहे. आता तिला आपल्याला काढून घ्यायची बरं का. हे बघा, तेलसुद्धा भरपूर आहे आतून, जसून तसंच तेल आहे. तेल टाकायची बी गरज पडणार नाही आहे. चला पाहूया पुढे. आता इथं पूर्ण ही चवळी आपल्याला ताटात अशी काढून घ्यायची. पहा, हे बघा, राहिलं का नाही तेल जाग्यावर आपलं. चला, आता इथं टाकूया आपण जिरी मोरी. त्याच्यानंतर अर्धा टॅमॅटो टाकून द्यायचा आहे. मस्त असा हा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे आपल्याला. पहा, चवळी ज्या वेळेस आपण परतून घेतो त्यावेळेस त्याची चव अगदीच अप्रतिम अशी लागते. त्याच्यानंतर टॅमॅटो थोडा सॉफ्ट व्हायला लागला की असा कलथानी दाबून घ्यायचा, मस्त असा मॅच करायचा की ती टॅमॅटोची चवसुद्धा अप्रतिम लागते. मस्त टॅमॅटो अगदी परतत आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, जास्तही टाकायची नाही, थोडासा रंग आला पाहिजे. आणि न पाणी घालता हे वाटलेलं सामान आपण ठेचा हा त्याच्यात टाकून देऊया. पहा, सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला टाकल्याच्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ओतून त्याला मिक्स करायचं आहे आणि थोडासा मसाला हा शिजून द्यायचा आहे आपला. पहा, मग चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे आणि अगदीच चांगल्या पद्धतीने हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1.5 चमचा इथं शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, जास्तही नाही घालायचा.
भाजी ज्यावेळेस करतो त्यावेळेस असा कूटसुद्धा दिसला नाही पाहिजे. अशा पद्धतीने ही भाजी करायची. मस्त असा मसाला परतल्याच्यानंतर चवळी आपली टाकून द्यायची पहा. पूर्ण अशी हलवून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे. मिक्सरचा बाऊल धुवूनच मी पाणी टाकणार आहे पहा. 5 मिनटात ही भाजी आपली तयार होणार आहे. इथं मी 1 ग्लासाचं माप टाकलेलं आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. 2 मिनटांनी पुन्हा आपली चवळी चेक करणार आहे पहा. अजूनही थोडंसं पाणी आहे. पाहूया आपली चवळी पूर्ण शिजलेली चवळी आहे. पण एकदा गॅस फास्ट करून तिला आपण हलवूया. पहा, ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच सांगा.